हे बघा, हे घर आहे. इथून हे पोरं येतात मस्त. आणि हे आहे स्टेशन. लगेच इथं मालगाडी उभी आहे. हे आमच्या वहिनी आहे ज्या पुढे चालल्या, त्यांना सगळं माहिती. हे बघा, इथं सगळे आमचे घरातले लोक उभे. नाही नाही, किती भारी स्टेशन आहे बाई तुम्हाला बसायला. हे बघा. नाही ए, चला ग पोरींनो, चला पुढे या. चला, हाय हॅलो कर बेटा. ये है मेरे भाई की लड़की. चल चल गौरा. ही आहे माझ्या बहिणीची. हाय गाइस, ये है गौरी और गौरी के पीछे मेरा भाई. हाँ हाँ हाँ, इनकी तबीयत बहुत ही नाजुक है. दिखने में बहुत ही दुबले पतले हैं, वैसे तो अच्छे स्वभाव से. चलो आगे. ये है मेरे छोटे भाई की लड़की. और ये सब हम यहाँ पे स्टेशन पे घूमने के लिए आए. और मैं आधी, हाँ, और मैं आधी हिंदी आधी मराठी बोल रही हूँ वैसे. तो ये जो स्टेशन है हमारे घर के सामने ही है. हम लोग ऐसे घूमने के लिए आ गए. मस्त वाटत वहिनी. गाडी आली. हे गाडी आली ग, साईडला वा. हा हा, नाही इकडे रे बाबा. कर ए बापांनो, गाडी साईडला होता. 3 नंबरच्या किती सुंदर वाटतंय ना असं प्रत्यक्ष बघायला. ब्लॉगर घे, ब्लॉगर मध्ये घे, ब्लॉगर मध्ये घे. आली 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 गाडी आली. कुठं चालली गाडी? गाजीपूर, पुणे. रुक गई. मावशीच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. प्लीज माझ्या मावशीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण. अगं मी बोलते ना, शेअर पण करा. आणि आम्ही आता इथे स्टेशनला आलेलो आहे. ट्रेन बघा, ट्रेन मागे मागे. अरे चाल म्हणे ना, फोटो काढ ना. उभा पण आता त्यांना इथं बसवेल मी. फोटो काढून त्यांचा चुला केवढा भारी. मी पण बोलव का? आवडतं काही नाही आवडत. नाही नाही, आवडायचं काय आहे त्याच्यात. आपण बोलवलं असतं. हे बघा, ही जी माती आहे ही शेती आपल्याकडे नाहीच ना. हा दिसले.
इथं शेती आहे. हां चला. तुमचं गाव खूप चांगलं आहे, मस्त आहे, सुंदर गाव आहे, एकदम भारी. गावातले लोक असे बसले आहेत मस्तपैकी. तुमच्या घराच्या इथूनचा रस्ता पण आहे ना पाठीमागून वहिनी? या ना इकडून जरा. हे आले का? चल गा, इकडून आलो आम्ही. तू घरात होती ना, आम्ही आलो स्टेशनला जातो. खरंच लय म्हणजे खूप चांगलं वाटतं. जाऊ का तिथपर्यंत? हां. हे बघा, हे छोटे गाव जे आहे, या गावांमध्ये जी मजा आहे राहायची, हे किती करोड रुपये देऊन पण अशी मजा आपण विकत नाही घेऊ शकत. खरंच नाही घेऊ शकत. हे जे जीवन आहे ना, हे जगायला खूप चांगलं जीवन आहे, पण आपण नाही राहू शकत. हे बघा, हे गाव आहे. या गावामध्ये जे लोक राहतात आहे, काही लोक बघतात माझ्याकडे आणि हसतात आहे. लोकांना असं वाटतं की मी काय बनवते, पण ठीक आहे, लोकांना माहिती नसतं. आणि माहीत जरी असतं तर लोक हसतच असतात आपल्याला, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करते मी. तर हे जे घर आहे, या घराच्या समोर जी जागा नाही म्हणता येणार त्याला, खूप मस्त शेती आहे बघा माझ्या पाठीमागे. ते शेती आहे आणि खूप मोठं गाव आहे. हा रस्ता आहे. तर या शेताच्या बाजूला ह्या लोकांची घरं आहे. मस्तपैकी करायचं आणि खायचं. मी जेव्हा पण इथे येते व्हिडिओ बनवायला, तर माझ्या पाठीमागे इथले कुत्रे लागतात आहे. तर मी आता घरी जाते, कारण की कुत्र्यांची वाटते भीती. कुत्रे चावतील बिवतील तर डोक्याला ताण होईल माझ्या. तर ही शेती आहे अशी. या शेतीमध्ये गाडी पण आली आहे, तर मी रस्ता क्रॉस करते आणि जाते घरी. मला तुम्हाला बरंच काही दाखवायचं आहे. ते जे लोक बसलेले आहेत ना पाठीमागे, त्यांच्याकडे जायचं होतं मला. कुत्र्यांची भीती वाटते बघा पाठीमागे. हे जे कुत्रे आहेत ना, ते कुत्रे येऊन चावतील बिवतील, म्हणून मी जात नाही पुढे. गेली का पुढे लगेच ते कुत्रे माझ्या पाठीमागे येतात, ते म्हणून मी जात नाही. कुठे कुठे लाईटाच्या उजेडाने ब्लर होते माझा चेहरा. व्हिडिओ चांगला येत नसेल, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, पण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करते आहे. हे आत्याच्या सुनाचं घर आहे, लहान्या सुनाचं. आणि 2 मोठ्या सुना त्यांच्या तिथे पुढे राहतात, जिथे आम्ही सामान ठेवलं आहे तिथे. तर आजूबाजूला सगळे त्यांच्या सुनाच आहेत. 4 सुना आहे, 3 सुना आहे, आणि बाकीचे त्यांचे नातेवाईक आहे. तर सगळे इथे आम्हाला बोलत होते. काय गं आताशी आली? आम्ही गेलो तर स्टेशनला. चल ना तिथपर्यंत. हे कुत्रेले त्रास देत आहे कधीची. चला आता माझी बहीण आली तर आता जाऊ शकते मी. 3 वेळा गेली, ते पोरं मला हसताय मागचे की ब्लॉग बनवतीये, पण मागे येते घडी घडी. अगं ते कुत्रे इतके मला कधीचे बनूच देता नाही, पाठीमागे येत आहे त्याचे. मी म्हटलं चला थोडंसं इथलं ते घेऊन दाखवते यांना, व्हिडिओमध्ये दाखवते यांना, काय ऑडियन्सला. आज या खाटावर बसू का? बसू ना. बसायचं? तुला जायचंय का कुठे? पुढं पुढे जायचंय? जायचं होतं. चल ना मग. चावणार नाही ना काही कुत्रे? कशाला येताना बसू आपण. तर आम्ही तर दाखवतोय तुम्हाला, दिसतंय का? हे खरंच आहे, एवढं मोठे मोठे शेत आपल्याकडंच आहे ना. हो,
असे बाजूच्या बाकीच्या ठिकाणी नाही, खानदेशमध्ये खानदेशमध्येच आहे. म्हणजे आमचं माहेर जे आहे ते खानदेश केळीच्या बागाचं प्रसिद्ध गाव आहे. तर खानदेश म्हटल्यानंतर तुम्ही कमेंट करून सांगा कुठलं खानदेश, म्हणजे खानदेशमध्ये कुठले कुठले गावं येतात, त्यापैकी आम्ही कोणत्या गावचे असणार आहे. तसं तर व्हिडिओमध्ये चुकून मी बोलली पण असेल एखाद्या वेळेस गावाचं नाव, पण तरी सुद्धा करा आम्ही कुठल्या गावात, तरी गेस्ट काय गेस करा आम्ही कुठल्या गावात. तर हे बोलती माझी बहीण. हे बघा काळी भोर शेती आहे इथे, केळीचे बाग आहेत इथे आमच्या इथे. खरंच अशा वातावरणात आपण राहू शकतो. फक्त असं वाटतं आता समजतं की शेतीवाल्यांचं महत्त्व काय असतं. तेव्हा नव्हतं असं आवडत ना आपल्याला की गाव काय आहे, गावाला नाही राहू शकत. पण जे लोकांचं रोजचं जीवन आहे त्यांना कंटाळा येतो ना. आता आपण 2-3 दिवसासाठी आलो आहे तर 2-3 दिवसामध्ये आम्हाला काय आवडतं, 2-3 दिवसासाठी आम्हाला आवडेल, पण कायमचं इथं राहायला नाही नाही. पण आता आवडत आहे, त्यावेळेला नव्हतं आवडत जेव्हा लग्न झालं त्यावेळेला लहान होतं. आता लग्न झाल्यावर मुलं मोठी झाली त्याच्यानंतर आता महत्त्व लहान होतो तेवढ्या एवढ्या सुखसुविधा गावी नव्हत्या, काहीच नव्हतं. अजून चांगलं लाईट होतं. नसायची, पाणी नसायचं. आता पाणी शहरापेक्षा जास्त गावाला पाणी असते. आता किती 24 पाणी तास होतं, पाणी असते, 24 तास पाणी. लाईट असते. आमच्या वेळेस लाईट नसायची, पाणी नसायचं. आता म्हणून ट्रेन आपल्याला आवडत आली. नव्हतं. हा, यायला जायला ट्रेन कमी होत्या, आता यायला जायला ट्रेन जास्त झाले, प्रवास साधने जास्त झाली आहेत. आपल्या वेळेस रिक्षा पण मिळायच्या नाही. त्यामुळे असं वाटायचं की बाप. आणि हे जे गाव आहे हे एकदम स्टेशनला लागूनच आहे की आम्ही जर दारात खाट टाकून बसतोय तर लगेच ट्रेन दिसतात. तर तो अनुभव म्हणजे ते जे काय बोलू शकतो आपण त्याला, नजारे असे जे बघायला म्हणजे कधीच नाही मिळू शकत. खूप माझ्या आत्याचं गाव जे आहे ते स्टेशनला लागून आहे. तर आम्ही खाट टाकून बसतोय तर आम्हाला दारातूनच ट्रेन येताना जाताना दिसते. आणि असा एकदम छान असं काय बोलू शकतो त्याला, दृश्य है ना, व्ह्यू. हां, असा व्ह्यू किंवा दृश्य असं बघायला मिळत नाही शहरामध्ये. तरी आपल्याला जेव्हा स्टेशनवर जातो तेव्हाच आपल्याला गाडी दिसते, ट्रेन दाखवते. तर मी तुम्हाला ट्रेन दाखवते बघा, माझ्या पाठीमागे ट्रेन चालली बघा. हे बघा तुम्हाला ट्रेन दिसत असेल, अशी व्हिडिओमध्ये तुम्हाला लांब दिसते पण ती एकदम शेताच्या जवळून जाते ती ट्रेन. तर लांब काहीच नाही आहे. जिथं आम्ही उभे आहोत त्याच्या रस्त्याच्या पलीकडनंच ती ट्रेन जाते. तर हेच तुम्हाला मी आतापर्यंतचे जे व्हिडिओमध्ये, आता तुम्हाला घरी गेल्यानंतर मी हे सगळे व्हिडिओ अपलोड करणार आहे. आम्ही कसं कसं कुठे कुठे काय काय केलं, काय मजा केली. जसे जसे मी व्हिडिओ अपलोड करेल तसं माझे व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू. भाग 1, भाग 2, भाग 3. कारण की मला टायटल जे मी टाकेन ते एकसारखाच टाकला तर लोकांना कळणार नाही, तर थोडा वेगळा टाकेल जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की मी जे व्हिडिओ अपलोड करते ते कुठल्या याच्यावरती आधारित होते. म्हणजे मी जिथे आली होती त्याच्यावरती मी टाकलेले, लग्नाला आली होती त्याचे व्हिडिओ बनवलेले, आत्याच्या घरी आली, दुसऱ्या आत्याच्या घरी आली, मावशीच्या घरी गेली, फिरायला गेलो, आमची सगळी लोखंडे फॅमिली एकत्र आली. त्या सगळ्या लोकांची एकत्र आल्याच्यानंतर बरेच वर्षांनी, म्हणजे आम्ही असं अधूनमधून भेटतच असतो, पण लग्न कार्य आमच्या घरातलं असलं तर आम्ही सगळं फॅमिली, म्हणजे माझे वडील जे आहेत त्यांना 6 भाऊ आहेत आणि 4 आत्या बहिणी आहेत. म्हणजे ही माझी लहान काकाची मुलगी आहे. तर आम्ही हे सगळं, आमचा खूप मोठा परिवार आहे जो आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर आम्हाला बोलायला बसायला इतका वेळ पटकन जातो की आमच्या लक्षातही येत नाही की इतके दिवस झाले. आता येऊन आम्हाला 4-5 दिवस झाले आणि आता उद्या सगळ्यांची जाण्याची तयारी. ही पण उद्या जाणार आहे, भाऊ पण उद्या जाणार आहे आणि मी पण उद्या जाणार आहे. सगळे आपापल्या घरी जातील. मग आता परत जेव्हा असं काही कार्यक्रम असेल, लग्न कार्य असेल किंवा काही असं मुलांचं काही कार्यक्रम असतो किंवा कोणाचे सुखदुःख असतं तेव्हा आम्ही एकत्र येतो. त्याच्याशिवाय आम्ही भेटत नाही. आणि कधीच एकदमच असं कुणाला बरं केलं नाही घरी गेल्या. जाऊ द्या, आता आम्ही उद्या सगळे जाणार आहे. कंटिन्यू करायचा होता व्हिडिओ म्हणून परत थोडंसं बनवते. तर आम्ही सगळे उद्या जातील, ही पण जाईल, माझा भाऊ पण जाईल, काका जातील त्यांच्यासोबत.
परत मी जाईल माझ्या आईवडिलांसोबत, मग जे ते आपापल्या घरी जातील. घरी गेल्यानंतर मग परत 4-5 महिन्यांनी भेट होते का कधी होते माहीत नाही, पण होईल जरूर. आम्ही भेटतच असतो 2-2, 3-3 महिन्यांनी, कारण की आम्ही सगळी मोठी फॅमिली आहे, तर आम्हाला काही ना काही कोणाचं ना कोणाचं काही कार्यक्रम निघतच असतो. तर तेवढ्या ह्याच्यात आमची भेट होते. तेवढंच आम्हाला खूप चांगलं वाटतं एकत्र आल्यानंतर. आणि हे जे दिवस आम्ही बघतोय, जगतोय किंवा एकमेकांना वेळ देतोय, तर हे दिवस खूप मोलाचे आहेत आमच्यासाठी. कारण की हे दिवस आम्हाला पैसे देऊन पण आपण घेऊ शकत नाही कुणाकडनं. नातेवाईकांबरोबर राहणं, टाईम स्पेंड करणं, ते सगळ्या गोष्टी आहेत अशा. खूप चांगलं वाटतं एकत्र राहिल्यावरती. तर आजकालच्या हे लोक लग्न करून दोघं नवरा बायको जे राहतात, सासरे नको आहे, आईवडील नको आहे मुलाचे, तर हे सगळं चुकीचं आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलं पाहिजे. जॉईंट फॅमिलीमध्ये जी मजा आहे ती एकटी मजा राहण्यात नाही आहे. म्हणून सगळ्यांनी आपल्या जे पण जवळपासचे नातेवाईक आहे, जे पण आपले रिलेटिव्ह असतात, बहीण भाऊ असतात किंवा सासू सासरे असतात, नंदा असतात, सगळ्यांना धरून चाललं पाहिजे आणि सगळ्यांसोबत गोडी गुलाबीने राहिलं पाहिजे. मी हे प्रवचन नाही देते, पण आम्ही तसंच राहतो म्हणून मी तुम्हाला सांगते की एकत्र फॅमिली आल्याने खूपच हे दिवस खूप आनंदाचे जातात. आणि हे दिवस आपल्याला परत कधी मिळत नाही. गेलेली वेळ परत कधीच येत नसते. म्हणून जी वेळ आपल्या हातात आहे तर ती आनंदाने जगावी आणि सगळ्यांसोबत हसून खेळून राहायला पाहिजे, एवढंच सांगते. आणि आता